मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वी 100% नालेसफाई झाल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनानं केलाय। महानगरपालिका प्रशासनाच्या नालेसफाईच्या कामाची पोलखोल मनसेने केली आहे। मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी नालेसफाईचं वास्तव बॅनरच्या माध्यमातून मांडून पालिकेच्या कामाचा निषेध नोंदवला जाणार आहे। यापूर्वी मनसेकडून मुंबई आणि उपनगरातील नालेसफाईची पाहणी अनेक ठिकाणी आंदोलन सुद्धा केलेलं आहे। आज शिवाजी पार्क इथे मनसेकडून फोटो प्रदर्शित करून निषेध सुद्धा नोंदवला जाणार आहे। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, याआधी सुद्धा अंधेरीमध्ये मनसेनं निषेध नोंदवलेला होता। एकीकडे महापालिका सांगते नालेसफाई झाली, पण दुसरीकडे जे वास्तव आहे ते मांडण्याचा मनसे आज प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी त्यांचं आंदोलन सुद्धा होणार आहे। काय नेमके अपडेट्स आहेत? नक्कीच पावसाळा सुरू होण्यापूर्वी पावसाळापूर्व कामांवरून सत्ताधारी विरोधक आमने-सामने येत असतात। याच प्रकारे आपण जर बघितलं तर मनसेकडून अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये जाऊन उतरून नालेसफाई किती झाली आहे याची पोलखोल करून दाखवलेली आहे। यापूर्वी सुद्धा निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे। मात्र आता नालेसफाई ही 100% झाली असल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेला आहे। मात्र आतापर्यंतचं सूत्र जर पाहिलं तर पावसाळ्यापूर्वी 80% नालेसफाई होती आणि पावसाळ्या दरम्यान 10% नालेसफाई आणि पावसाळ्यानंतर 10% अशा 100% नालेसफाई होत असते। मात्र आतापर्यंत 100% काही ठिकाणी नालेसफाई झाल्या असल्याचा दावा हा करण्यात आलेला आहे। मात्र मनसेकडून जे वास्तव समोर मांडण्यात आलेलं आहे यामध्ये काही नाल्यांमध्ये अद्यापही गाळ हा तसाच असल्याचं पाहायला मिळत आहे। मिठी नदी असेल किंवा इतर उपनगरमधले काही नाले असतील, या नाल्यांमध्ये अद्यापही गाळ आहे। त्यामुळे मग नालेसफाई झाली कुठे अशा प्रकारचा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पाऊस सुरू होणार आहे, अगदी काही दिवस उरलेले असताना पुन्हा आपण पहिल्या पावसामध्ये मुंबईची तुंबई होणार का अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यापूर्वी अंधेरी सबवे सुद्धा तुंबला होता। त्यामुळे आज मनसेकडून काही नाल्यांचे फोटो सुद्धा प्रदर्शित करण्यात येणार आहेत, काही बॅनर्स लावण्यात येणार आहेत आणि या बॅनरच्या माध्यमातून मुंबईमध्ये नालेसफाई नक्की किती झालेली आहे हे दाखवून देणार आहे। त्यामुळे यावरती नंतर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र मनसेचे मुंबई महानगरपालिकेचे गटनेते यशवंत किल्लेदार ही पोलखोल निषेध जे आहेत ते करणार आहेत। अगदी त्यामुळे आता मुंबईकरांचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, पावसामध्ये मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचतं आणि तोच मुद्दा महत्त्वाचा मनसेने आता उचलून धरलेला आहे नालेसफाईच्या माध्यमातून। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।